नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या द रत्नेश शो मध्ये. आज गॅसच्या तुडवण्यामुळे सामान्य लोकांना खूप हाल होतात. गॅस नसल्यामुळे सामान्य लोकांवर उपासमारीची वेळ आलेली, पण तरी पण प्रशासन याच्याकडे लक्ष करत नाहीये. तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आज रांजणगाव मध्ये खूप वेगळा प्रकार घडलेला आहे. एका माणसांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण असला प्रकार घडायला नाही पाहिजे. त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तर तुम्हाला दाखवतो हा प्रकार, पण याच्या पुढे असं कोणी करू नका आणि प्रशासनाने सामान्य लोकांकडे लक्ष द्यायला पाहिजे. गॅस लवकरात लवकर सामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. त्याला मग तुम्हाला दाखवतो तो प्रकार. ए दादा, मी आत्महत्या करेन गॅससाठी आज. नाही 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 तुम्ही आता तुम्ही साईड मध्ये येऊ नका. सॉरी सॉरी, तुम्ही मध्ये येऊ नका. तुम्ही सांगितलं तुम्ही काय करू, मी तुम्हाला काय करू शकतो गॅससाठी. मी उपाशी मरायला आज मी उपाशी मरायला बरं गॅस एजन्सीवर उपाशी मरायला बरं मी 45 दिवसात गॅस मिळतो म्हणे. मग काय भेटत नाही, काय भेटत नाही. थांबा, तुम्ही कोणीच मला सॉरी सॉरी सगळ्यांना विनंती, सगळ्यांनीच मला गॅस मिळत नाही, त्याच्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. हा, काही कोणाला गुन्हा दाखल करू नका, काही नाही, फक्त मला गॅस मिळत नाही म्हणून मी आत्महत्या करीत आहे. मी याला म्हणत नाही मी माझ्या बायकोवर करीत आहे, मुलावर करीत आहे, कोणावर करीत आहे, मी कोणावर करीत नाही. मी सकाळचा उपाशी तोपाशी तवा ठेवलंय तिथं. कोणी म्हणते 1 वाजता येणार आहे, कोणी म्हणतं 2 वाजता येणार आहे, कोणी म्हणतं 4 वाजता येणार आहे. या कामगाराने काय संपायचं, याची चूल पेटली की याचं पोट भरतं, आणि पोट भरलं तर हा काम करू शकतो, आणि काम नाही करू शकला तर याचा उदरनिर्वाह कसा होईल.